आवाज येतोय? सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. पद्मासन. अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे शिथिल. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. देहधारणा. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. कुठल्याही प्रकारचं नुकतंच ऑपरेशन झालं असेल पोटाचं, हाय ब्लड प्रेशर असेल किंवा प्रचंड डोकेदुखी, नाक चोंदलं असेल, तर ही कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी सुरुवात करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. डोळे अलगद पेटलेले. चेहरा शांत आहे. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. दोन्ही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन उजव्या नाकपुडीने. सावकाश कृती थांबून डावा हात गुडघ्यावर. जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि 10 ते 15 आवर्तन यथाशक्ती. सुरुवात करायची आहे. अवकाश कृती थांबवायची. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली. श्वसन मार्ग मोकळा झालाय. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करणार आहोत. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. यथाशक्ती जाणीवपूर्वक ओंकार. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ.
आणि क्षण शांत साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना आपण एकत्रित करूया. सुरुवात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपण करणार आहोत नमन मुद्रा. ज्यांना पाठकड्याची दुखणी आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी यथाशक्ती आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण लीन भाव, भक्तिभाव आपल्या मनामध्ये. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश उलट चाल. हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. सावकाश जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण आणि निर्माण झालेली अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. मान मागे सैनिक सोडायचे. आज आपण करणार आहोत भूमातेला वंदन. तर हे कसं करायचं? दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे म्हणजे पृथ्वीपती एक छोटासा ग्रॅटिट्यूड आपल्या म्हणजे आपण एक देतोय ही भावना आपल्या मनामध्ये. तर दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे आणि एकदा आपल्याला उजवीकडे वळायचं आहे बघा या प्रकारे आणि कपाळ जमिनीवर. पुन्हा सावकाश श्वास घेत वर यायचं आणि मग डावीकडे खाली वळून कपाळ डाव्या बाजूला जमिनीवर. अशा प्रकारे आपण थोडीशी डायनॅमिक ही हालचाल करणार आहोत. तर ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी जेव्हा आपण हे ट्विस्टिंग करतो तेव्हा सावकाश करायचं आहे. कुठेही स्वतःला इजा करून घेऊ. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश उजवीकडे खाली झुका. कपाळ जमिनीला. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. इनहेल अप. एक्झेल डाऊन फ्रॉम राईट. इनहेल अप. एक्झेल डाऊन फ्रॉम लेफ्ट. पुन्हा इनहेल अप. एक्झेल डाऊन. अगदी सावकाश श्वासाशी आधारित करण्याचा प्रयत्न करा. मनामध्ये पृथ्वी माते संबंधी आपल्याकडे लीन भाव. सावकाश मध्ये येऊन थांबा. आणि आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. दोन्ही हात आता पुन्हा एकदा उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत डावीकडे खाली वळून पुन्हा कपाळ डाव्या बाजूला गुडघ्याला. पुन्हा हीच हालचाल डायनॅमिक असेल. एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. लास्ट राऊंड. उजवीकडे, डावीकडे. आता थांबायचंय. आपला जो डावा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. आता दोन्ही हातांनी आपली बोटं पकडा उजव्या पायाची. दोन्ही हातांनी बोटं पकडा. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा गुडघा थोडासा फोल्ड होईल तर काही हरकत नाहीये. गुडघा फोल्ड झाला तरी हरकत नाहीये. आणि त्यानंतर आता आपली हनुवटी गळ्याकडे लॉक करून घ्या. हनुवटी गळ्याकडे लॉक करून घ्या आणि इथे थांबा. यथाशक्ती थांबायचं आहे. जोड आपल्या श्वासाची.
तुम्हाला उजवा पाय जेवढा सरळ ठेवता येईल तेवढा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. हनुवटी गळ्याकडे लॉक झालेली आहे, डोळे अर्ध्यात मिटलेले आहेत आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. यथाशक्ती थांबूया. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. सावकाश. नजर समोर. हाताची पकड सोडून द्या. डावा पाय सरळ करा. हीच कृती आता विरुद्ध बाजू. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हाताने आता डाव्या पायाची बोट पकडा. त्यांना बोट सहज पकडता येत नसतील तर त्यांनी आपले हात जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि त्यानंतर आपली हनुवटी गळ्याला लॉक करून घ्यायची आहे. चेन लॉक पोझिशन. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. डावा पाय तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना गुडघेदुखी आणि व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांचा पाय फोल्ड झाला तरी हरकत नाही. आणि इथे यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. पुढे चाल. आधी सावकाश डोकं वर करा, मान सरळ करा, नजर समोर आणि मग हाताची पकड सोडून द्या. उजवा पाय सरळ करा. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करून थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैनिक सर सोडून विश्रांती. पुन्हा दोन्ही पावलं जळून घ्या. बटरफ्लाय सारखं पावलं जळून घ्यायचे. उजव्या हाताने उजवा अंगठा पकडा, डाव्या हाताने डावा अंगठा पकडा. आणि आता आपल्याला सावकाश उजवा पाय जमिनीला घासत घासत सरळ करायचा आहे आणि मग पुन्हा फोल्ड करायचा आहे. बरोबर. पुन्हा एकदा पाय सरळ, उजवा पाय आणि फोल्ड. उजवा पाय सरळ, फोल्ड. एक लास्ट राऊंड करूया. उजवा पाय फोल्ड, सरळ. छान. पुन्हा आपण उजव्या पायाचा अंगठा पकडलाय. उजवा पाय थोडासा वर उचलून घ्या आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1. चक्की म्हणजे आपण दळण कसं दळतो जात्यावर तसं. 2, 3. बरोबर करताय. 4 आणि 5. विरुद्ध बाजूने करूया अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. सावकाश उजवा पाय खाली घ्या. सावकाश खाली. आणि आता डावा पाय. डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. डावा पाय जमिनीला घासत घासत यथाशक्ती सरळ करा. क्रॅम्प येण्याची शक्यता आहे त्यामुळे अगदी सावकाश. पुन्हा फोल्ड करा. पुन्हा पाय सरळ, फोल्ड. बरोबर करताय. पाय सरळ, फोल्ड. छान. एक लास्ट राऊंड. पाय सरळ आणि फोल्ड. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज करून घेऊया. सुरुवात करूया. डावा पाय थोडासा वर उचला आणि सुरुवात करा रोटेशन करायला. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1 विरुद्ध बाजूने. 2, 3, 4 आणि 5. छान. 5 वेळा झाले की थांबा. सावकाश डावा पाय खाली. पुन्हा पावलं स्वतःकडे खेचून घ्या. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती घ्या. आणि गुडघे जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या. पाठकडा सरळ असेल, मान सरळ, मध्यभागी, नजर सोड. आणि आता सुरुवात करूया. आपल्याला गुडघे श्वास घेत घेत वर घ्यायचे, अगदी सावकाश. छान. आणि श्वास सोडत खाली जमिनीकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल सुरुवात करूया. गुडघे जास्तीत जास्त वर खाली, वर खाली. आपण ह्या ज्या सगळ्या कृती करतोय सुरुवातीला, ह्या अतिशय महत्वाच्या आहेत, ज्या तुम्ही रोजच केल्या पाहिजेत. छान. सावकाश कृती थांबवायची आणि तिथल्या तिथे साधी मांडी घाला. साधी मांडी तिथल्या तिथेच. दोन्ही हात आपले गुडघ्यावर ठेवा. द्रोण मुद्रेत. पाठकडा सरळ आणि डोळे अलगद मिटून. एक हलकसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. आपण ज्या काही एक्सरसाइज केल्या, आता सूक्ष्म व्यायाम केले, त्या सूक्ष्म व्यायामाचा आपला उजवा आणि डावा पाय
याच्यामध्ये जो काही बदल झाला आहे त्याकडे लक्ष. आपली जाणीव उजव्या आणि डाव्या पायाकडे आहे, कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत जो काही बदल वेगळेपणा जाणवतोय का हे आपलं आपण तपासूया. बंद डोळ्यांनी देहाचं निरीक्षण. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात समोर सरळ, तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता हात फोल्ड करायचे, सरळ करायचे. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. दोन्ही हात आता खांद्यातून आडवे करा. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. खांदे नकळत स्टिफ होतात तर अगदी रिलॅक्स ठेवा आणि सहज हालचाल. बरोबर. आणि हात वर आता सरळ वर्टिकली वरती उभ्या कक्षेत. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. छान. फोल्ड करायचे, सरळ करायचे. हात फोल्ड, सरळ. बरोबर. आता पुन्हा दोन्ही हात सावकाश खाली घेऊन या. आपण एका याच्यामध्येच कृती करतोय म्हणजे कुठेही न थांबता. आता हाताचे तळवे पुन्हा सिलिंगला समांतर आहेत. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर ठेवा. दोन्ही कोपरं समोरून जुळून घ्या. आणि आता सुरुवात करूया शोल्डर रोटेशनला. सावकाश आपले कोपरं हाताची वर घ्यायचे आणि सावकाश खाली. अगदी सावकाश कृती करा. जेव्हा आपण शोल्डर रोटेशन करतो त्यावेळेला आपोआप आपल्या पाठीच्या मणक्याला सुद्धा एक हलकासा मसाज होत असतो. त्याला सुद्धा एक प्रकारचा ताण आणि दाब मिळत असतो. बरोबर. आणि आता अँटी क्लॉकवाईज सावकाश हात मागून पुढे येते. छान. अगदी सावकाश कृती. अजून एक राऊंड करून घ्यायचंय आणि मग थांबायचंय. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासूया. करणार आहोत आपण नेक रोटेशन. त्याच्या आधी आपल्याला थोडीशी मान एकदा उजव्या बाजूला टिल्ट करायची आहे आणि एकदा डाव्या बाजूला. बघा या प्रकारे एकदा उजवीकडे आपण टिल्ट करणार. उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल. मग सावकाश मध्यभागी आणायची आणि मग मान डावीकडे टिल्ट करायची. डावा कान डाव्या खांद्याजवळ जाईल आणि मग सावकाश मध्यभागी. बरोबर. बरं. आता हे करताना आपल्याला कुठेही आपलं शरीर हलवायचं नाहीये. हालचाल फक्त आपल्या या मानेच्या सांध्यांमध्ये असेल. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवा. नकळत हात ताठ केले की आपल्या शरीरामध्ये सुद्धा हालचाल होऊ शकते. आणि आता सुरुवात करूया. आपली मान थोडीशी उजवीकडे टिल्ट करायची आहे. उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल. मग मध्यभागी, मग डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. छान. बरोबर. आणि आता थोडस अप अँड डाऊन करूया. आपली मान थोडीशी मागे न्यायची आहे, चेहरा सिलिंगला समांतर. आणि मग सावकाश हनुवटी गळ्याकडे. सावकाश मानवर आणि मग हनुवटी गळ्यात. सावकाश वर आणि मग खाली. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. मान आपल्याला सावकाश उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबा. सावकाश मान सरळ करा. डोळे अंतर मिटून घ्या आणि पुन्हा एकदा ब्रिदिंग अवेअरनेस. आज आपण बघणार आहोत ब्रह्ममुद्रा. ही जी ब्रह्ममुद्रा आहे तर ही तुमचा बीपी जो आहे म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर याच्यामध्ये आटोक्यात राहतो. त्याचबरोबर ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. तुमच्या कंठस्थ ग्रंथींवरती आपण एकेका बाजूने ताण दाब आपल्याला जाणवतो.
म्हणून ही मुद्रा थायरॉइड आणि ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त, सोपी आहे, आपण एकत्रित करू शकतो. तर ही तुम्ही कधीही करू शकता. झोपेतून उठल्यानंतर अंथरुणामध्ये थोडा वेळ बसून तुम्ही ह्या नेक रोटेशन जर रोज केलेत तर तुमचा बीपी कंट्रोलमध्ये राहतो. तर इथे साधी बैठक घालायची, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये. आपले हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील, मान मध्यभागी असेल. आणि आता आपल्याला हळूहळू आपली मान उजव्या बाजूला सावकाश फिरवायची आहे. तर त्यासाठी आहे तो श्वास सोडा, एक श्वास धरून घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश आपली मान उजव्या दिशेला वळायला नेऊया. सावकाश वळवायचे. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला आपली मान उजव्या दिशेला वळून घ्यायची आहे. खांदे कुठेही आपल्याला हलवायचे नाहीयेत, हालचाल फक्त मानेमध्ये असेल. आता अलगद डोळे मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपली जाणीव आपल्या कंठस्थ ग्रंथींकडे घेऊन जा. बघा तुम्हाला डाव्या बाजूला हलकासा ताण आहे, उजव्या बाजूच्या गळ्याच्या इथे तुम्हाला हलकासा प्रेशर वाटतोय. त्या सगळ्याकडे लक्ष आणि आपला श्वास मात्र चालू आहे. तर कुठेही आपल्याला होल्ड नाही करायचा, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. छान करताय. पुन्हा एक श्वास भरून घेऊया आणि आता श्वास सोडत आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बंद डोळ्यांनी आपली जाणीव कंठस्थ ग्रंथीकडे घेऊन जा. उजव्या बाजूने तुम्हाला ताण जाणवत असेल आणि डाव्या बाजूला प्रेशर आहे एक हलकासा, त्या सगळ्याकडे लक्ष आणि जोर श्वासाची. श्वास घेतोय सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी मात्र पुढच्या ज्या दोन कृती आपण करणार आहोत ते करताना अगदी सावकाश करा किंवा ते टाळलं तरीही चालेल. तर सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत आता आपली मान वर जाईल, आपला चेहरा सिलिंगला समांतर असेल. फक्त हालचाल मानेमध्ये होतीये, पाठकडा कुठेही आपल्याला मागे बेंड करायचा नाहीये. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. शक्य असेल तर दातावर दात लावून घ्या, म्हणजे समोरून तुम्हाला छान ताण जाणवेल कंठस्थ ग्रंथींवर आणि मागच्या बाजूने दाब. श्वास चालू. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया, शेवटची कृती. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे, चिन लॉक पोझिशन. पुन्हा एकदा हालचाल फक्त मानेमध्ये होतीये, पाठीचा कणा आपला स्थिर आहे. अंतिम स्थितीमध्ये पुन्हा तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बघा कंठस्थ ग्रंथींवरती समोरच्या बाजूने तुम्हाला दाब जाणवेल आणि मागच्या बाजूने ताण असेल. त्या सगळ्याचा अनुभव. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सावकाश मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या आणि पुन्हा एकदा तिथल्या तिथेच विश्रांती. बंद डोळ्यांनी आपण जी ब्रह्ममुद्रा केली त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया.
जेव्हा आपण मुद्रांचा अभ्यास करतो तेव्हा त्याचा जो परिणाम आहे तो थेट आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर होत असतो. जसं आता आपण जी ब्रह्ममुद्रा केली त्यामुळे आपल्या गळ्याच्या इथे कंठस्थ ग्रंथी आहेत म्हणजे थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्लॅन्ड. तर तिथे ताण आणि दाब आल्यामुळे तुमचा बीपी आणि थायरॉइड जे आहेत हे कंट्रोलमध्ये राहतात. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन घालायचंय, साधी मांडी सोडून. पद्मासन अर्ध पद्मासन, अगदीच गुडघेदुखीचा त्रास असेल तर मग साधी मांडी. तर काल आपण पाहिलं होतं पद्मासन जे होतं ते. तर तसंच करूया. उजवा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर घ्या. ज्यांना अर्ध पद्मासन घालायचंय त्यांनी डावा पाय उजव्या पायाच्या मांडीच्या खाली घ्या. आणि ज्यांना पूर्ण पद्मासन जमतंय त्यांनी डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर घ्या. पाठकणा अजून सरळ होण्यासाठी थोडस पुढे झुका, सीटचा भाग मागे ढकला आणि मग पुन्हा एकदा पाठीतनं सरळ. ही सगळी ध्यानात्मक पट्टीतली आसनं आहेत. जेव्हा आपला पाठकणा सरळ राहतो तेव्हा आपोआप ते आसन ध्यानात्मक पट्टीतलं मानलं जातं. तर आता दोन्ही हात जोडून घ्या. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. आपल्याला कोपरं कुठेही अशी खाली नाही करायचे, तर ती व्यवस्थित जमिनीला समांतर बरोबर जोडलेले हात छातीपाशी. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि मग त्यानंतर आपल्याला हे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. जोडलेल्या हातांचा स्पर्श हनुवटी, नाक आणि कपाळाला करत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर. आपण केलेला आहे पर्वतासन. याच्याने आपली लंग्स कॅपॅसिटी जी आहे ही अधिक प्रमाणामध्ये वाढते. आपले बाजूचे वायुकोश मोकळे होतात. आपला श्वसन मार्ग सुधारतो. छान. त्याचबरोबर पाठीच्या मणक्याला उभ्या कक्षेमध्ये खेच मिळतो. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला घ्या. म्हणजे अजून छान खेच मिळेल तुम्हाला. बरोबर. बरोबर. आणि आता आपल्याला थोडस ट्विस्टिंग करायचंय. एकदा उजव्या बाजूला आपल्याला वळायचंय. मागची भिंत बघा, मध्यभागी आणि मग डावीकडे, मध्यभागी. आपली जी ही हालचाल आहे ही आपल्या कमरेपासून होतीये. बाकी आपला बेस जो आहे हा बरोबर जमिनीवर आहे. छान. पुन्हा एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. छान. बरं आता हात नका हात हात तसेच ठेवा. हात एकदम सरळ ठेवा वरती. आणि फक्त आपल्याला कमरेतून हालचाल. एकदा उजवीकडे आणि मग डावीकडे. जेंटली आपल्या हातांची वरती हालचाल होईल. अगदी सहज होईल. उजवीकडे आणि डावीकडे. बरोबर. सावकाश थांबायचंय आणि आता हलकासा बेंड. एकदा उजव्या बाजूला बेंड आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. उजवीकडे, डावीकडे. छान. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही हात जोडून घ्या वरच्यावर. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आपण खूप सारा पाठीच्या मणक्याला ट्विस्ट दिला, स्ट्रेच दिला. आता आपण थोडस पाठकड्याला फॉरवर्ड बेंड देणार आहोत. तर ज्यांचं कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल किंवा हाय ब्लड प्रेशर, वर्टिगोचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र ही पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. तर याचे फायदे काय आहेत आता आपण बघणार आहोत. योग मुद्रा. तर ह्या योग मुद्रेमुळे तुमच्या पोटावरती एक दाब येतो. त्यामुळे तुमचा जो डायबिटीज, मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो. कारण की पुन्हा एकदा मुद्रा आपण इथे अभ्यास करतोय. मुद्रांचा अभ्यास जो आहे तो आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवरती थेट परिणाम करणार आहे. आपल्या पोटामध्ये ज्या ग्रंथी आहेत तर तिथे प्रेशर आल्यामुळे आपला शुगर कंट्रोलमध्ये राहते. आणि त्याचबरोबर रक्तप्रवाह हा आपल्या म्हणजे आपल्या हृदयापासून तो डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते.
त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास असेल त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. तर आता सुरुवात करूया आपण. आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. बघा या प्रकारे डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची आहे घट्ट. हा, आणि ही जी पकड आहे ही आपला जिथे आपला पाठीचा मणका आहे ना, बघा हा शेवटचा माकड हाड, तिथे आपल्याला ही ही हातांची स्थिती घ्यायची अशा प्रकारे. हा, बरोबर. इथे आपला पाठकणा अगदी सरळ असेल, नजर समोर असेल. आता ज्यांना जास्त वेळ पद्मासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाही. ठीक आहे, नजर समोर घ्या. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील म्हणजे आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होईल. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना आपली हनुवटी किंचितशी वर उचलली जाईल आणि हळूहळू श्वास सोडत सोडत हळूहळू आपल्याला लोअर बॅक मधून पुढे झुकायचं. म्हणजे आपला पोटाचा भाग आधी पुढे येईल, मग छातीचा भाग पुढे येईल, मग गळा, हनुवटी, नाक, आणि त्यानंतर आपलं कपाळ जे आहे ते जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. जर कपाळ जमिनीला टेकत नसेल तर काही हरकत नाहीये, ते जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. खांदे जमिनीकडे लूज सोडा, सैल सोडा. हाताची कोपरं थोडीशी लूज करून घ्या आणि इथे थांबा, यथाशक्ती थांबा. आता ज्यांचं जमीन आणि कपाळ याच्यामध्ये थोडं अंतर राहत असेल त्यांनी हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. आणि या स्थितीमध्ये सुद्धा खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, पोटावरती आलेला दाब, पाठकणावरती असलेला ताण याकडे लक्ष, आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज श्वास घेण्याची सोडण्याची कृती आपली चालू आहे. यथाशक्ती थांबूया. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड आपल्या मागे घ्या, पाठीच्या कण्याच्या इथे. आणि आता पुन्हा एकदा हाताची पकड घट्ट करायची आहे. खांदे जे आहेत किंवा हाताची कोपरं थोडीशी वरच्या बाजूने खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग असं करत करत सावकाश कमरेतनं सरळ व्हा. छान, बरोबर. डोळे अलगद मिटून हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि इथे थोडा वेळ स्थिर थांबूया. संपूर्ण योग मुद्रेचा आपल्या शरीरामध्ये जो काही बदल झाला आहे त्याकडे लक्ष. रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने होत होता तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याची जाणीव. डोळे बंद करून स्वानुभूती. आणि सावकाश एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडून विश्राम. जर पावलांमध्ये जास्त ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं स्वतःकडे खेचून जमिनीकडे ताणून घ्या. जास्त जर बराच वेळ आपण साधी मांडी घालून बसलो होतो म्हणून थोडस पावलांमध्ये हालचाल करा. अशी पावलं तुम्ही एकमेकांवरती आपटून पण घेऊ शकता, क्रॉस करून. तर आज आपल्याला बघायचे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर अशी आसनं आहेत. जर तुम्हाला जास्त वेळ म्हणजे रोज जास्त कामाच्या व्यापामुळे जर तुम्हाला जमत नसेल साधना करायला किंवा आसनं करायला, तर डेली सूर्यनमस्कार जर तुम्ही घातले तर त्याच्यामध्ये तुमचा सगळ्या प्रकारचा व्यायाम जो आहे हा पूर्ण होतो, कम्प्लीट होतो. तुमच्या पाठकण्यावरती, तुमच्या पायाचे जे स्नायू आहे त्याच्यावरती, पोटावरती वेगवेगळ्या प्रकारचा ताण दाब येतो. त्यामुळे सूर्यनमस्कार जर तुम्हाला नेहमी आसनं करणं जमत नसतील तर रोज सूर्यनमस्कार घालत जा. सूर्यनमस्कारामध्ये एकूण 12 स्टेप्स आहेत. पुन्हा पुन्हा कॉन्ट्राइंडिकेशन्स असे आहेत की ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास, त्याचबरोबर पाठीच्या मणक्याची दुखणी आहेत, कुठल्याही प्रकारचं जर ऑपरेशन झालं असेल, अल्सर, हर्निया किंवा अपेंडिक्स कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल तर मात्र सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. तुम्हाला तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हे नमस्कार करायचे आहेत.
तर हे कसे करायचे मी आधी एक नमस्कार तुम्हाला दाखवते. एकूण 12 स्टेप्स आहेत सूर्यनमस्कारामध्ये. त्या कशा करायच्या आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. तर फायदे असे आहेत. सूर्यनमस्कारामुळे आपला मेटाबॉलिझम जो आहे म्हणजे चयापचयाची जी आपली स्थिती आहे ती चांगली होते. त्याचबरोबर संपूर्ण शरीराला एक छान प्रकारचा बेंड ट्विस्ट, त्याचबरोबर एक स्ट्रेच मिळतो. सूर्यनमस्कारासाठी आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं असतं. बघा याकडे. आमच्या नेहमीच्या वर्गामध्ये सूर्यनमस्कार आम्ही तिसऱ्या आठवड्यामध्ये सुरू करतो. पण आता आपला हा फ्री वर्कशॉप आहे, तुम्हाला सगळंच जाणून घ्यायचं आहे, म्हणून मी आज सूर्यनमस्कार मुद्दाम ठेवले की जेणेकरून तुम्ही तुमच्या घरी सुद्धा ही प्रॅक्टिस करू शकाल. तर दाखवते आधी सूर्यनमस्कार. जे आमचे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे, नवीन साधकांनी बघून घ्या. तर इथे पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील, मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. पहिली जी आपली स्थिती आहे ती म्हणजे नमस्कार स्थिती. दोन्ही हात जोडून घ्यायचे. ही झाली आपली पहिली स्टेप. दुसरी स्टेप बघा, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. दोन्ही हात खाली. 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, नजर समोर असेल. सेटचा भाग थोडासा जमिनीकडे झुकलेला असेल. हे झालंय 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीवर टेकवायचे. आपल्या छातीचा भाग आणि हनुवटी जमिनीवरती. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, नजर वरती, तोंड बंद. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. नजर जी आहे ही आता आपली नेबल रिजन कडे असेल. हे झालं 8 पर्वतासन. 9 उजवा पाय आपल्याला पुढे घ्यायचा आहे, दोन्ही हातांच्या मध्ये नेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. 9 अश्व संचलनासन. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर आहे, नजर सिलिंगकडे आहे. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कार आसन. अशा एकूण 12 स्टेप्स या सूर्यनमस्कारामध्ये येतात. तर ज्यांना जसं सूर्य हा जो आहे हा ऊर्जेचा प्रतीक आहे, आपोआप आपल्यामध्ये एक ऊर्जा येते, आपली श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते. म्हणून ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचे कुठलेही अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल तर मात्र सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. ठीक आहे, सुरुवात करूया आता. सगळ्यांनी दंड स्थितीमध्ये यायचंय. दंड स्थितीमध्ये आधी विश्रांती घ्या. मान मागे सैल सर सोडून लक्ष आपल्या श्वासाकडे. जेव्हाही कुठल्याही स्थितीमध्ये एका आसनामधून जेव्हा आपण दुसऱ्या आसनामध्ये जातो त्यावेळेला आपली श्वासाची गती नॉर्मल असली पाहिजे, तरच मग पुढे आसन करायला सुरुवात करायची. जर आपण घाई गडबडीमध्ये जर आसनं केली तर त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला निगेटिव्ह मिळतो. म्हणजे आपल्याला कुठेतरी मसल टोन येतो, श्वासाची गती वाढते, कुठेतरी दुखल्यासारखं होतं. म्हणून अगदी सावकाश ब्रीदिंग अवेअरनेसने कुठलंही आसन किंवा कुठलीही कृती करा. तर सुरुवातीला आपण थोडंसं करूया कटिचक्रासन आणि त्याच्यानंतर आपण जाऊया सूर्यनमस्काराकडे. तर दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि एकदा आपल्याला उजवीकडे मागे वळायचंय आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया उजवीकडे. डाव्या पायाची टाच बघा, डावीकडे. उजव्या पायाची टाच बघा, उजवीकडे, डावी. 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाले की थांबा आणि थोडंसं स्ट्रेचिंग, आपलं ब्लड सर्क्युलेशन आपण पुन्हा एकदा व्यवस्थित ऍक्टिव्हेट करून घेऊया. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर असेल. दोन्ही हात शरीराच्या जवळ आणि हळूहळू दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. हाताची 5ही बोटं जोडलेली असतील आणि ती आपले दोन्ही हात एकमेकांना समांतर असतील, समोरासमोर असतील. आणि त्यानंतर आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला. नजर एका बिंदूकडे स्थिर करा, म्हणजे आपला बॅलन्स राहील, कॉन्सन्ट्रेशन आपलं खूप छान होईल. छान.
नजर पापड्यांची कमीत कमी उघडझाप करा, म्हणजे आपल्याला खूप छान तिथे थांबता येईल. आणि जसं जमेल तेवढं आपल्याला स्ट्रेचिंग करायचं आहे. उभ्या कक्षेतलं स्ट्रेचिंग, अपवर्ड स्ट्रेच, 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 स्ट्रेच. छान. उलट चाल, सावकाश टाचा जमिनीवर येऊ दे. नजर समोर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश दोन्ही हात बाजूने खाली येऊ देत आणि विश्रांती. मागे सैल सर सोडून घ्या. विश्रांती. आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभे राहू. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. डोळे अलगद मिटून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी, डोळे अलगद मिटलेले आहेत. बंद डोळ्यांसमोर आपण नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न करूया, किंवा त्याचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर आणूया. नुकताच डोंगराकडून उगवणारा सूर्य, त्यातून पिवळसर केशरी सोनेरी किरण ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आपल्याला दिवसभर जी ऊर्जा, जी प्राणशक्ती लागणार आहे, ती आपल्याला या सूर्यदेवतेपासून मिळते. म्हणून मनामध्ये एक कृतज्ञता भाव, सूर्यदेवतेला मनापासून वंदन. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, संपूर्ण जगाला प्रकाशमान आणि ऊर्जा देणारा हा कर्मयोगी, त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही घ्यावा, ही भावना आपल्या मनामध्ये. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्र सुरुवात करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. डोळे उघडायचे. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. तीन हस्त पादासन, दोन्ही हात खाली, हनुवटी गळ्याकडे लॉक करून घ्यायची. तीन हस्त पादासन. चार उजवा पाय मध्ये अश्वसंचलनासन, उजवा पायाचा गुडघा जमिनीवर आणि नजर सिलिंगकडे. बरोबर, छान. पाच डावा पाय मागे चतुरंग दंडासन, नजर समोर असेल, आपल्या सीटचा भाग थोडासा जमिनीकडे झुकलेला असेल. बरोबर. सहा अष्टांगासन, हनुवटी गळा जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. सात भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, नजर सिलिंगकडे. छान. आठ पर्वतासन. आता आपली नजर आपल्या नेबल रिजनकडे जाईल. ज्यांना शक्य आहे तरी टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. आणि 12 नमस्कार. हा झाला आपला, हे आपलं एक सायकल झालं. आता दुसरं, पुन्हा एकदा पूर्वस्थिती. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार डावा पाय मागे अश्वसंचलनासन. बरोबर. 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. आणि 12 नमस्कारासन. पुन्हा एकदा अजून दोन आपण करून घेऊया यथाशक्ती. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आणि आता शेवटचा.
ओम भास्कराय नमो नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार डावा पाय मागे अश्वसंचलनासन, पाच उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, बरोबर, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, दहा हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. श्वासाची गती इथे वाढते तर काय करायचं? दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा, नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. म्हणजे वाढलेली श्वासाची गती नॉर्मल होते आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती द्या. मान मागे सैल सोडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळायचंय, पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. आपण आता करणार आहोत अर्ध पवन मुक्तासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता उजवा जो पाय आहे तो आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि तो फोल्ड करायचा. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा तुम्ही देऊ शकता. ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे, पाठकाण्याची दुखणी आहेत, मानेची दुखणी आहेत, त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपली हाताची पकड थोडीशी घट्ट करून डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती. उजव्या बाजूवरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. बरोबर, छान. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 5 4 3 2 1. उलट चाल. डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ देत. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय आधी हवेत सरळ करा आणि मग तो नियंत्रित जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 अंशापर्यंत वर उचला आणि तो फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. डाव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा. उजवी बाजू सरळ आहे, रिलॅक्स आहे. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबा. प्रेशर आलेली डावी बाजू त्याकडे लक्ष आणि जोर श्वासाची. 5 4 3 2 1. उलट चाल. नियंत्रित. डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय आधी गुडघ्यामध्ये सरळ करा हवे आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडून द्या. आपण आता एक एक पाय वर घेतला. आता आपल्याला दोन्ही पायांनी पूर्ण पवन मुक्तासन करायचं. यथाशक्ती प्रयत्न असेल जसं मगाशी कॉन्ट्रा इंडिकेशन सांगितले तेच फॉलो करायचे आहेत. ज्यांना कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन, पाठीची दुखणी, त्यांनी हे करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे: वेट लॉस चांगला होतो, अन्न पचन चांगलं होतं, गॅसेसचे ज्यांना त्रास आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय लाभदायक आसन आहे पवन मुक्तासन.
तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचला आणि ते फोल्ड करा. बरोबर. दोन्हीही पायांना आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. डोळे अलगद मिटून घ्या आणि पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. जेव्हा आपल्या पोटावर प्रेशर येतो तेव्हा आपलं थोडस शॉर्ट ब्रिदिंग होतं. तर ते नॉर्मल आपल्याला चालूच ठेवायचं आहे. जसं आपला श्वास प्रश्वास चालू आहे तो चालूच ठेवायचा आहे. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. यथाशक्ती थांबा. उलट चाल करताना आधी डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यामध्ये आणि मग सावकाश जमिनीवर. विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर तो आता रिलीज झालेला आहे. मोकळा झालेला आपला श्वास त्याकडे लक्ष. हलकस स्मित असते चेहऱ्यावर. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, सुदृढ आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीत बदलूया. अगदी सावकाश. कुठेही स्वतःला झटका न देता सावकाश बैठक स्थितीमध्ये. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साठी उभी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. यथाशक्ती प्रयत्न असेल. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. आणि संथ गतीने श्वास सोडूया. स्लोली कम्प्लीटली ब्रीथ आउट. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. आणि संथ गतीने श्वास सोडूया. दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. आणि उजवा हात जो आहे त्याची जी पहिली करंगळी आणि त्याच्या बाजूची जी बोट आहे 3 बोट ती ओपन ठेवा. अंगठा आणि पहिलं बोट फक्त ओपन असेल. सॉरी, करंगळी आणि त्याच्या बाजूची 2 बोट बंद करायची आहेत. अंगठा आणि पहिलं बोट ओपन असेल. बरोबर. बरोबर. हा. आणि आता पहिलं जे बोट आहे त्याच्याने डावी नाकपुडी बंद करून घ्या. पहिलं जे बोट आहे त्याच्याने डावी नाकपुडी बंद करून घ्या. डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. उजवीने संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा. उजवीने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतोय आणि सोडतोय. पुन्हा एकदा. उजवीने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या.
उजवीने संथ गतीने श्वास सोडा. आणि आता उजवी नाकपुडी बंद करा अंगठ्याच्या आधारे. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद आणि डावी नाकपुडी ओपन करा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास डाव्या नाकपुडीने भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये येऊ देत. आपली जाणीव उजव्या आणि डाव्या नाकपुडीकडे घेऊन जा. आपली कुठली नाकपुडी आता ऍक्टिव्हेट आहे हे आता आपल्या लक्षात आलं असेल. त्याचा बंद डोळ्यांनी मनातल्या मनात मागू. दोन्ही हातांची आता आपल्याला ध्यान मुद्रा म्हणजेच भगवान बुद्ध जसं बसतात ना ध्यानाला त्याप्रमाणे आपल्याला अशी घ्यायची स्थिती. एका हातावर दुसऱ्या हाताचा तळवा ठेवायचा आहे आणि ते आता आपल्या ओटीपोटाच्या इथे असते. आपलं ओटीपोट आहे तिथे. भगवान बुद्ध तुम्ही बघितलं असेल ते ध्यानात्मक जी त्यांची मूर्ती आहे ती अशा स्थितीमध्ये असते. एका हातावर दुसऱ्या हाताचा तळवा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. पाठ करा सरळ. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. आपण करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन अकार उकार आणि मकारासहित. जे आपण काल पाहिलं होतं तीच कृती आपण पुन्हा एकदा करणार आहोत. आपली जाणीव आपण सुरुवातीला टप्प्याटप्प्याने हळूहळू वरती घेत जाणार आहोत. जसं सुरुवात आपण पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत, त्याच्यानंतर नाभीपासून कंठापर्यंत आणि पुढे कंठापासून मस्तिष्कापर्यंत. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले आहेत. आपली जाणीव आपल्या पायाच्या नखापासून नाभीपर्यंत असेल. आपला संपूर्ण हा खालचा भाग सीटचा भाग दोन्ही पाय एकदम रिलॅक्स असतील. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ चा उच्चार अ. जाणीव आपली नाभीपासून आपल्या कंठापर्यंत. शरीराचा संपूर्ण मधला भाग आपले दोन्ही हात आपले उदर भाग उर भाग पाठीचा मणका एकदम रिलॅक्स करायचा आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली नाभीपासून कंठापर्यंत आणि श्वास सोडताना ऊ चा उच्चार ऊ. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चेहरा अगदी शांत. डोळे अलगद मिटलेले आहेत. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार. करूया संपूर्ण अकार उकार आणि मकार एकत्रित. आणि यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म एकत्रित अ.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उ म एकत्रित. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उ म एकत्रित. काही क्षण शांत. पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलं असेल ते सोडून द्यायचंय आणि साधी मांडी घालायची. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती आपोआप कमी झालेली आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता माझ्या सगळ्या व्याधी काळजी दुःख चिंता मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वास घेताना मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. मी जी योग साधना करत आहे त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चाललेली आहे. मी सुखी आहे समाधानी आहे आणि आनंदी आहे. मला शारीरिक मानसिक आणि भावनिक आध्यात्मिक अशा चारही स्तरांवरती सुख शांती आणि आनंद याचा अनुभव मी या क्षणी घेत आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत चाललेला आहे आणि तो प्रचंड सकारात्मक होत आहे. योग कर्मसु कौशल्यम या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं प्रत्येक कर्म हे प्रामाणिकपणे असणार आहे आणि ते कुशलतेने असणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं इष्टदेवतेचं कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया आणि त्यांच्या शुभ आशीर्वादाने आपण आपल्या दिवसाची सुरुवात करणार. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. मी बोलते आपण श्रवण करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपण आपल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि श्वास घेत घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमध्यम नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होत. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. उद्या आपल्या वर्गाचा शेवटचा दिवस आहे जो आपला मोफत जे योग शिबिर चालू आहे ते. उद्या आपला शेवटचा दिवस आहे आणि सोमवारपासून नवीन बॅच सुरू होणार आहे जी या महिन्याची नवीन बॅच असेल. तर भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. जर तुमच्या काही अडचणी असतील काही क्वेरी असतील तर ते आपण उद्या नक्कीच सॉल्व्ह करूया. ठीक आहे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस. मीटिंग एंड कर.